ಅದರ ಜೊತೆಯಾಗಿ ಇಂದು ನಾವು ಅವರ ತಂದೆ ತಾಯಿ ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯ ಅನಿಸಿಕೆಯನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ಳಲು ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ. नमस्कार सर. नमस्कार. म्हणजे टीचर्सचे लेक्चर त्याच्यावरच त्याचा अभ्यास खूप होत होता. त्यामुळे तो वैयक्तिक असं वाचन करून किंवा हे करून त्याचा अभ्यास होण्यापेक्षा लेक्चरवर त्यानं अभ्यास खूप केला आहे. आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य मिळाल्याबद्दल मी तुमचे आभारी आहेच, म्हणजे ऋणी आहे. पण तरी सुद्धा त्यानं खूप म्हणजे सकाळी प्रिन्सिपल सरांचा 4:30 वाजता फोन येत होता, त्यावेळेला उठून तो अटेंड करून आम्ही त्याला उठवत होतो, अभ्यास करत होता. त्याच्या शाळेतल्या तुमच्या सगळ्या टीचर स्टाफ म्हणजे शंकाजी मॅम असू देत, भीमराय मॅम असू देत, परेड मॅम असू देत, स्वाती मॅम असू देत, ह्यांचं त्याला खूप सहकार्य लाभलं. त्या आणि तुम्ही स्वतः आहात हिंदी सर, तर त्याच्यामुळं तुमच्या सहकार्यामुळे त्यानं खूप अभ्यास केला. तुमचा शाळेबद्दल बोलायचं झालं तर शाळा तर खूपच छान आहे. म्हणजे मी असं म्हणेन की ओव्हरऑल प्रिन्सिपल पासून ते चेअरमन पर्यंत किंवा इतर शिक्षक स्टाफ सगळा ह्यांच्याबद्दल तर खूपच मी आदर व्यक्त करते की त्यांच्यामुळं म्हणजे ही शाळा इथपर्यंत आली आहे. आणि या वर्षीचा रिझल्ट तर खूपच छान लागलाय, त्यामुळं मी त्यांचे आभार मानते. आणि शाळेबद्दल बोलायचं झालं तर शाळेचा कॅम्पस, शाळेचे टीचर्स म्हणजे काही अशी बोलायची हेच नाहीये की काही उणीव कशाची भासत नाही शाळेत, की आम्ही जे सिटी लेवलला आम्हाला ज्या फॅसिलिटीज आहेत त्या आमच्या ह्या शाळेत मिळू शकतात. बाकी पुन्हा मुंबईकडे जे आमचे रिलेशन्स आहेत त्यांच्याकडे पण आम्ही स्कूलचा सगळी माहिती घेतली होती. तर त्याच्यामध्ये बघायला गेलं तर इथलं आम्हाला खूप चांगलं वाटलं. हा, अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी प्लॅन्स केले होते की कसं असायला पाहिजे आणि किती वाजता विद्यार्थ्यांनी उठायला पाहिजे, किती वाजेपर्यंत अभ्यास केला पाहिजे, कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. सगळ्या टीचरांचं सुद्धा इतकं योगदान त्याच्यामध्ये आहे सगळ्यांचंच. आणि त्याच्यासोबत तर काय आपल्या शाळेचे चेअरमन किंवा प्रिन्सिपल, डायरेक्टर, बॉडी ह्या सगळ्यांचं तर सातत्याने लक्ष होतं. त्याच्याहीपेक्षा मला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं की ह्या शाळेमध्ये फक्त अभ्यास नाही तर कल्चरल प्रोग्राम, सांस्कृतिक, सामाजिक सगळे विविध उपक्रम जे ह्या शाळेमध्ये राबवलेत याच्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. त्यांना सगळं नॉलेज, ओव्हरऑल डेव्हलपमेंट खरोखर चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. आणि कॅम्पस तर काय मोठा आहे, काय प्रश्न नाही, सगळ्या फॅसिलिटी चांगल्या आहेत. त्यामुळे या रुरल एरियामध्ये अशी शाळा मिळणे आमचं भाग्य आहे, आमचं लक आहे. आणि ह्याच्या हे यशामागं त्या शाळेचं खूप योगदान आहे असं मी म्हणतो. ಮತ್ತೆ ಸಪೋರ್ಟ್ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಶಾಲೆ ವತಿಯಿಂದ ಸ್ಟಾಫ್ ಆಗಲಿ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಸರ್ ಆಗಲಿ ತುಂಬ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಸಪೋರ್ಟ್ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಎಜುಕೇಷನ್ ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ನಾವು ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕಿಂತ ಅವ್ರು ಹೆಚ್ಚು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸ್ಕೂಲ್ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದನ್ನು ನೀವು ಅಡ್ವಾಂಟೇಜ್ ತೊಗೋಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ಇಲ್ಲಿರೋ ಟೀಚರ್ ಸ್ಟಾಫ್ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ಎಲ್ಲ ಟೀಚಿಂಗ್ ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯದಿದೆ. और ॲडव्हान्टेज तोगಬೇಕು ಅಂತ ನಾವು सांगायचं गोष्ट म्हणजे प्रिन्सिपल 4:30-5ला कॉल करणार, कॉल करणार. त्याच्यानंतर ते त्यांचं रुटीन चालूच राहणार. ते अगदी लास्टपर्यंत तिला मग 4ला उठायची सवयच लागली. त्याला प्रिन्सिपल सरांनी फार ते कॉलचं चांगलं हे केलं, ॲडव्हान्स झालं त्याचं. त्यापासून ते लवकर उठायला लागले, त्यांना इंटरेस्ट येत गेला. ಆದರೆ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಸರ್ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಏನು ಶೆಡ್ಯೂಲ್ ಕೊಡ್ತಿದ್ರು ಆ ಟೈಮ್ ಕರೆಕ್ಟ್ ಅವ್ರು ಎದ್ದು 4 ಗಂಟೆಗೆ ಸ್ಟಡಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ अगदी परफेक्ಟಾಗಿ ಆಗುತ್ತೆ. ನೆಸೆಸಿಟಿ ಇಲ್ಲ, ನೆಸೆಸಿಟಿ ಇಷ್ಟೊಂದು ತ್ರಾಸ ತೊಗೊಂಡು स्कूलवर शेड्यूल ಕೊಡ್ತಾರೆ, ಅದು परफेक्ट आहे. ती मॅक्सिमम जे कव्हर केली ती शाळेतूनच केली. घरी येऊन थोडं 1-2 तास असं म्हणजे ती अभ्यास करायची. शाळेत जे शिक्षण द्यायचं ना तेच उत्कृष्ट ठरलं ते त्याच्यासाठी. घरी येऊन ते म्हणजे त्याची रिकव्हरी करायची ती की 1-2 तास, तेवढं जास्त नाही असं. सर्वात जास्त म्हणजे प्रिन्सिपल सय्यद सरांचं चांगलं मार्गदर्शन लागलं. आणि नंतर तुमचे क्लास टीचर संकजा मॅडम, त्यानंतर परीट मॅडम, त्यानंतर स्वाती मॅडम, हे इंग्लिश, मेन सायन्स आहे, खास करून तुमचं हिंदी स्टाफ, तुमचा ते मॅनेजमेंटचा पुरा म्हणजे तो पण स्टाफ, प्रकाश पाटील सर, ते मेन त्यांनी एवढं शाळेकडे लक्ष आहे त्यांचं ना की हर एक चीजला त्यांनी स्वतः येऊन ते बघतात किंवा कसं त्यांनी मॅनेज करतात. आणि वेळोवेळी म्हणजे येऊन असं त्यांचा रिझल्ट बघणं किंवा म्हणजे आम्ही पॅरेंट्स मीटिंग वगैरे असायचं त्यावेळी ते जरूर यायचे तिथं. आणि प्रत्येकाला विचारायचं बाबा काय कमी आहे आमच्या, काय म्हणजे आणखीन काय अजून इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. आणि खूप सगळ्यांनी एवढी मेहनत घेतली ना, खास करून मुलांच्यासाठी तर त्यांनी असं केलं की शेवटी स्कूलमध्येच त्यांना अभ्यास करायला ठेवून घेतले.
म्हणजे हा एक पॉईंट होता, कारण का थोडी मुलं कसे घरी आले की यायला जायला थोडा टाइम वेस्ट करतात किंवा थोडं हे होतं, फोन पण बघणे किंवा होय होय TV टीव्ही बघणे, पण तिथं राहिल्यामुळे एक सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या अंडरमध्ये होते ना. माझी मुलगी म्हणजे हुशार आहे पण अभ्यास कमी करते. आणि मेन म्हणजे जे आता 10वीला मुलं आहेत त्यांनी माझी मुलगी फोन वापरते जास्त. हा हा आता जे 10वीला मुलं आहेत त्या मुलांनी फोन कमी फोन वापरायला वापरू नये. वापरून काय प्रॉब्लेम होता. शाळा खूप छान आहे आणि इथून बी मुलांना जे नवीन न्यू ॲडमिशन घेतात ना त्या शाळेमध्ये घ्यावं. शाळेमध्ये जे शिकवतात त्याचं रिव्हिजन घरी करावं, फोन न घेता. फोन न तिचं आल्यानंतर अभ्यास प्रत्येक वेळेला जे सर सांगितलं ते होमवर्क पहिला करणे, परत एक्स्ट्रा अभ्यास करूनच हे करायचं. बाकी काय कामात वगैरे जास्त हे करणार नाही, पण अभ्यास संपवायचं. बाकी होतो प्रिन्सिपल सर रात्री जर अभ्यास केलं तर 12 पर्यंत अभ्यास करायचं. 12ला सरांना कॉल करायचं, सर मी 12 वाजेपर्यंत अभ्यास केले, आता झोपायचं किंवा सकाळी 4ला उठायचं. हा सरांना कॉल करायचं, परत अभ्यास झाल्यानंतर कॉल करून सांगायचं सरांना. तिचं जे होमवर्क असू दे किंवा काय आहे तिचं टाइम टू टाइम करण्याचं. अभ्यास शाळा 1 नंबर आहे, कारण आम्ही ज्या वेळेला LKG ला ऍडमिशन केलं त्यावेळेला सगळ्या शाळांचा आसपास जेवढ्या शाळा आहेत त्यांचं सगळ्यांचं रिपोर्ट बघूनच मग शाळेत आम्ही ऍडमिशन केलं. शाळेचा स्टाफ असू दे किंवा मॅनेजमेंट असू दे त्यांचं बारकाईनं लक्ष होतं. शाळा 1 नंबर आहे. बाकी मुलांनी पण भरपूर सपोर्ट करणार शाळा, आणि त्या शाळेत घातल्यामुळे तर आम्हाला तर भरपूर फरक पडला, कारण आमच्या आता बाकी 4 मुलं आहेत आणि त्या शाळेत. आणि सुरुवातीपासून आम्ही ज्या वेळेला सौंदर्य असू दे किंवा त्यांचे जे क्लासमेट आहेत 4-5 मुली त्यांचं ऍडमिशन केल्यानंतर बाकी इतर लोकांना पण सांगत होतो मी की त्याच शाळेत घाला, तिथं शाळा चांगला व्यवस्था आहे. किंवा रात्रीचा अभ्यास करू नकोस, पहाटे उठून अभ्यास कर. रात्री 1:30-2 वाजेपर्यंत अभ्यास करूनच झोपणार आहे ती दररोज. आणि त्यांचं प्रिन्सिपल दररोज रात्रीचं पहाटे कव्वा पण फोन करून विचार की नाही अभ्यास करायला की नाही तुमची मुलगी आहे, असं त्यांचं पण सारखं. त्यांच्या शाळेत पण सारखं सपोर्ट करणार किंवा कुठं तर काय तर राहायला चुकलं तरी पण ती सांगणारे मॅडमनी पण सांगणारे, त्यांचं मॅडम सांगणार की असं असं कर अभ्यास. म्हणजे त्यांचा स्टाफ जे होता बघा एवढं सपोर्ट करत होते की त्यांनी प्रत्येक वेळेला पालक मिटिंगला त्यांनी गेल्यानंतर स्पेशल बोलवून सांगत होतं, सौंदर्य हुशार आहेस तू, तुला 90च्या अबो व्हायचे चान्सेस आहेत, फक्त प्रयत्न कर. तुला काय अडचण आली तर कधी बी पर्सनली फोन कर. प्रत्येक मॅडम असू दे सर असू दे पर्सनली प्रत्येकाचा नंबर देईल. तर मनपासून अभ्यास करून घेतले. क्लास टीचर वैयक्तिक त्यांचं परीक्षा जास्त आणि प्रिन्सिपल सरांचं श्रेय चांगलं आहे. पेपर घेत होते शेवटचं 5 सिरीज टेस्ट घेतले, त्यामुळे जरा कोणाचं परफेक्ट रोज करायला पाहिजे. 10वीच्या वर्षी तर मुलं जत्रा ऊर सण सगळं सोडून अभ्यास करायला पाहिजे. फक्त शाळा अगदी 1 नंबर शाळा आहे. स्टाफ प्रिन्सिपल स्टाफ सगळं अगदी लक्षपूर्वक म्हणजे मुलं करत आहेत काय त्याच्याबरोबर मुलांचं संस्कार बाहेर कुठं काय लक्ष दिलं आहेत काय बिघडाल्यात. नुसता अभ्यासच फक्त अभ्यास घेतलं नाही त्याने, अभ्यासाबरोबर संस्कार पण महत्वाचा आहे. मॅडम असू दे सर असू दे अगदी छान. मुलीकडं आमच्या मुली म्हणून असं सर खरोखर प्रत्येक शाळेने लक्ष घालावं असं त्याने शाळेवाले लक्ष घातलं. मला मी वर्जून सांगते की हे 1 नंबर शाळा आहे की तुला प्रत्येक शाळेचे 2-3 सिरीज मी सगळ्यांचं विचारून घेतलं तुमचं किती सिरीज झाले. मी काय दुसऱ्यांच्या शाळेचं पण ह्यांच्या शाळेचं की बघितलं मी तर 5 सिरीज करून घेतली. शाळेत असं मी काय एवढं शाळा बघितलं जेवढं बघितलं त्यात तेवढ्या असं कुठं घेतलंच नाही. हे शाळा आम्हाला खूपच छान लागलं. शाळेचं खूप मी अभिनंदन करते. आणि ನಮ್ಮ ನಿಯರ್ ಬೈ ರೂರಲ್ ಏರಿಯಾದೊಳಗೆ ಸರೌಂಡಿಂಗ್ ಏರಿಯಾದೊಳಗೆ ಅಂದ್ರೆ ಚಿಕ್ಕೋಡಿ ನಿಪ್ಪಾಣಿ ಬಿಟ್ರೆ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಮೀಡಿಯಂ ಇರೋದು ಮತ್ತು ಎಸ್ಪೆಷಲಿ CBSE ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಸರ್ದ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಮೇನ್ ನಮಗೆ ಮೋಟಿವೇಟ್ ಆಗಿದ್ದ ಅವರು ನಮ್ಗಿಂತ ಹೆಚ್ಚೇನು ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ತಗೋತಿದ್ರು ನೋಡ್ರಿ. ಅದ ನಮ್ಗೆ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಅಷ್ಟೇ ಬೆನಿಫಿಟ್ ಆಯ್ತು. ಫಸ್ಟ್ ಮೀಟಿಂಗ್ ಒಳಗೆ ಅಟೆಂಡ್ ಆದಾಗ ನಾವು ಒಬ್ಬರತ್ತಿಲ್ಲ, ಎಲ್ಲಾ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಗಿಂತ ಸೀರಿಯಸ್ನೆಸ್ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಮತ್ತು ಅದರ್ ಸ್ಟಾಫ್ ಹೆಚ್ಚು ಜಾಗೃತ ಅವರಿದ್ರು. ಇದು ನಮ್ಗೆ ಖುಷಿ ಇತ್ತು. ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ 10th ಹೊಂಟ್ರೆ ನಾವು TV ಚಾನೆಲ್ ಎಲ್ಲ ಬಂದ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಮತ್ತು ಬೆಳಿಗ್ಗೆ 4 ಎದ್ದು ಸ್ಟಡಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ಗಳು 4 ಫೋನ್ ಮಾಡಿ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ. ಹೇಳಲಾಗ್ತಿದ್ರಿ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ಗಳು ಅಂದ್ರೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಹುಡುಗರ ಬಗ್ಗೆ ಫಸ್ಟ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ LKG ಇಂದ 10th ತನಕ ಅಲ್ಲೇ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಸದಾ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೀಡಿಯಮ್ನಾಗ ಇದಾಗಿತ್ತು ರೀ.
ಮತ್ತೆ ಹೆಂಗ್ರಿ ಟೀಚಿಂಗ್ ಸ್ಟಾಫ್ ಎಲ್ಲ ಚಲೋ ಐತ್ರಿ. ಹಾ. ಮಕ್ಕಳ ಬಗ್ಗೆ ಭಾಳ ಕೇರ್ ತಗೋತಾರೆ. ಮತ್ತೆ ಸೈನ್ಸ್ ಲ್ಯಾಬ್ ರೀ, ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಲ್ಯಾಬ್ ಮಕ್ಕಳಿಗೆಲ್ಲ ಅನುಕೂಲ ಆಗೋಂಗೆ ಐತ್ರಿ. ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಸರ್ಗಳು ಭಾಳ ಕೇರ್ ತಗೊಂಡಾರಿ ಸಲ. 10th ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಹುಡುಗರಿಗೆ ಈವ್ನಿಂಗ್ ಸ್ಟಡಿ ಅವರ್ ಕೊಡ್ತೀರಿ, ಮಾರ್ನಿಂಗ್ ಅದು ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಕ್ಲಾಸ್ ರೀ. ಒಟ್ಟು 10th ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಹುಡುಗರಿಗೆ ಭಾಳ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಅವರು ಟೀಚರ್ಸ್ ಭಾಳ ಕೇರ್ ತಗೊಂಡಾರ. ಈಗ